सर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? प्रतिक्रिया. उच्च माध्यमिक विद्यालयाचा हा मैत्रीचा महाकुंभ मेळावा 1993च्या बॅचचा आज या ठिकाणी भरवण्यात आला. विविध क्षेत्रामध्ये या विद्यालयाचे बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी आज जवळपास 80 ते 85 विद्यार्थी या ठिकाणी आज जमा झाले होते. सर्वांना भेटून एकमेकाच्या विचारा विनिमयाची देवाणघेवाण करून सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक द्विगुणित झाले, आनंदित झाले आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, सुनियोजित, परफेक्ट आणि यशस्वी पद्धतीनं तुम्ही सर्वांनी पार पाडला. त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक माझी मुख्याध्यापक या नात्यानं आपले आभार मानतो. आपल्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. 1993च्या बॅचचा आजचा मैत्रीचा महाकुंभ आपल्याला कसा वाटला सांगावं? आजचा जो मैत्रीचा महाकुंभ जो होता खूपच प्रेरणादायी होता. आता याच्यामधून जे आम्हाला आहे खूप असा आनंद मिळाला आणि आमच्या मनाला थोडंसं खूप समाधान वाटलं किंवा हे जुने विद्यार्थी जे आहेत खरंच हे गुरुविषयी किती आदर व्यक्त करतात हे आम्हाला कार्यक्रमामधून झाले. सर आज जो कार्यक्रम झालेला आहे 1993च्या बॅचचा, या बॅचला आम्ही प्राथमिक आणि माध्यमिकचे दोन्ही शिक्षक बोलवले होते. याबद्दल आपल्याला काय वाटतं? तुम्हाला ज्या ज्या शिक्षकाशी संपर्क आला म्हणजे तुम्हाला प्राथमिक असो की माध्यमिक आदर तोच आहे आणि त्याच आधारानं प्राथमिक आणि माध्यमिक या स्तरांना बोलवलं आणि तुमचा त्या जुन्या शिक्षकाशी सर्वांचा काय संवाद साधला गेला. त्या संवादातून तुम्हाला आनंद मिळाला, शिक्षकाला पण आनंद मिळाला. ते प्रायमरी असो की माध्यमिक हे आपले विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षकाला आनंद आणि माध्यमिकचेही विद्यार्थी माध्यमिकचे शिक्षक त्यांनाही वाटलं की आपले विद्यार्थी आहेत. याबद्दल मी खरोखर तुम्ही एक स्तुत्य उपक्रम केला. अशा प्रकारे तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. तुम्हाला जे समोर तुमचे विद्यार्थी भेटले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरोखरच माझं मन भारावून गेलं. त्या काळामध्ये ज्या गैरसोयी असताना सुद्धा त्या शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये दोघांमध्ये एक समन्वय होता आणि भौतिक सुविधा नसतानाही विद्यार्थ्याची जडणघडण करण्याचं काम आम्ही आमच्या प्रामाणिकपणे केलं आहे. हल्लीच्या काळामध्ये भौतिक सुविधा असून सुद्धा तुला त्यापूर्वीपणे फायदा घेत नाही आणि खरोखरच याच्यामधून फार मोठी प्रेरणा घेण्यासारखं तुम्ही एक भविष्यामध्ये नागरिक असताना एक चांगल्या प्रकारे आदर्श नागरिक बनण्याचा निश्चित प्रयत्न करत आहात. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि खरोखरच आपल्या या स्वागताबद्दल आणि आपल्या या टीमच्या सहकार्याबद्दल माझं मन भारावून गेलेलं आहे. आय कांट फॉरगेट इट इन माय फ्युचर लाईफ. सर या कार्यक्रमाबद्दल आपली काय हा कार्यक्रम भूतन भविष्य असा कार्यक्रम या कधी आम्ही केलेला नाही. अति सुंदर आणि विशेषतः म्हणजे 35 वर्षामध्ये एकत्र विद्यार्थ्यांना आमचं भाग्य पण विद्यार्थी आम्हाला फार भेटलं म्हणजे कार्यक्रमाला कोणतं नावाचं काम नाही. कार्यक्रम अतिशय सुंदर उत्तम नियोजनबद्ध होतं, शिस्तबद्ध होतं, एक संघ कार्य सर्वांनी केलं. त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला. काय वाटतं? जेवणाबद्दलच नाही तर एकंदरीत सर्वच आपण कार्यक्रम केला, त्याचं नियोजन केलं ते अतिशय स्तुत्य आहे, अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि कार्यक्रमाची जी सांगता झाली या भोजन अतिशय उत्तम पद्धतीचं, रुचकर, स्वादिष्ट आणि ज्येष्ठ माणसांच्या प्रकृतीला ते मानणारं अशा पद्धतीचं आणि हे भोजन करून जे मनस्वी तृप्ती मिळाली. या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया द्यायला देखील कमी आहे जितका तुम्ही चांगला कार्यक्रम घ्या. या अगोदरही 3-4 गेट टुगेदर झाले तेही चांगल्या पद्धतीचे होतेच, पण त्याच्यापेक्षा थोडासा हा सरसच झाला कार्यक्रम, खूप चांगला झाला. आपण एवढा जबरदस्त नियोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं खूप कौतुक, आपलं अभिनंदन. श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेचे सर्व आदर्श विद्यालय 1993च्या
बॅचचे आदर्श विद्यालय यांनी अतिशय उपक्रम घडून आणला आणि सर्व शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भेटी घडून आणल्या. यामधून असे दिसून येते की त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी किती आदर्श आहेत. कोणी सर्व्हिसला असतील, कोणी परदेशात असतील, कोणी जिल्ह्यात तालुक्यात असतील, परंतु त्या ठिकाणी अतिशय आदर्शपणे ते जीवन जगत असताना, त्यांनी अतिशय सामाजिक कार्य करत असताना त्यांनी हा उपक्रम स्तुत्य असा घडून आणला आणि सर्वांच्या घाटी घालून दिल्या. आणि गुरूंचा जो असतो, त्यांचा गुरूंचा जो ठेवा असतो तो त्यांनी विसरू दिला नाही. जवळजवळ 60-65 वर्षानंतर त्यांनी सर्व गुरूंची आणि शिष्यांची भेट घालून आम्हाला सर्वांना आनंद वाटला. आपण ज्यावेळेस शाळेमध्ये स्काउट गाईड घेतली, त्या स्काउट गाईडची जी ही होती शिस्त होती ती आज तुम्हाला इथं काय कशी वाटली? तशा पद्धतीत वाटलं का कसं वाटलं? म्हणजे याच्याबद्दल स्काउट गाईडला ज्यावेळेस प्रशिक्षण स्काउट म्हणजे विद्यार्थ्यांना स्काउट गाईडची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांची शिस्त, प्रामाणिकपणा, आपुलकी, सहकार्य भावना, जिव्हाळा, प्रेम, संघटन कौशल्य, नेतृत्व गुण या सगळ्या बाबी आजही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मला जाणून आल्या, लक्षात आले. आणि त्यातल्या त्यात परत जे गायन केलं कंधारकडनं हे अतिशय उत्कृष्ट वाटलं. त्या गायनाला सगळे भारावून गेले आणि चांगल्या प्रकारचं गायनामध्ये आपली प्रगती आहे असं मला वाटतं. यापूर्वी बरेचसे गेट टुगेदरला आपण गेला या ठिकाणी आम्ही प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन्ही शिक्षकांना एक उपाचारण केलेलं होतं. त्याबद्दल आपलं असं काय वैयक्तिक मत होतं? याबाबतीत 1993ची बॅच ही खरोखरच अतिशय उत्कृष्ट बॅच आहे आणि मोठ्या मनाची, की ज्यांनी कमी वयात जे शिकवायला सर होते त्यांचे संस्कार कायम ठेवून मोठ्या लोकांचे संस्कारही घेतलेले आहेत आणि छोट्याच्या संस्कारांनाही मान दिलेला आहे आणि हे त्यांचं मोठेपणच आहे. यांचा विद्यार्थ्यांचा या खूप मनाचा मोठेपणा दिसून येतो याच्यातून आणि सुसंस्कृतपणा पण वाटतो. हे ज्यांना बेसपासूनचे जे चांगले जे होते आणि ते बेसपासून होते ते आवडत होते आणि त्यांनी त्यांच्यावर फोकस केलेलं आहे. हे त्यांचा उत्कृष्ट आणि खूप सर्व समाजाने घेण्यासारखं गुण आहे. त्याच्यामध्ये सर्व त्यांचे जे कलाकार आहेत पुन्हा गायनाच्या क्षेत्रात अतिशय शिखर आहे. पुन्हा तर राठोड सर विजय, तर हे संघटन चांगलं आहे जे आजही ते प्राथमिकमध्ये मुख्याध्यापकपदाचं सांभाळत सर्व समावेशकपणा ठेवतात. ते थोरापासून मोठ्यापर्यंत संघटन आहे त्यांच्याकडे. पण असे गुण त्यांचे विद्यार्थ्यांचे मोठ्याही माणसांना घेण्यासारखे आहेत. ते त्याचं मोठेपण आहे आणि तो आम्हालाही अभिमान वाटला. जे की आमचे विद्यार्थी होते पण ते आता खूप मनानं आमच्याही पुढे गेले आणि त्यांच्या पाठीवर चांगले आशीर्वादाचे हात द्यावे अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे. हे मान्य मला आमचा कार्यक्रमाला वेगळं असं चांगलं वैभव आलं हे आम्हाला छान वाटतं. धन्यवाद. मला आयोजन वगैरे तुम्हाला कसं वाटतं? एकदम आपला उत्सुक वाटतं आणि पुन्हा हे तुम्ही जे कार्यक्रम जे घडून आला प्राथमिक आणि माध्यमिक यामध्ये काही भेदभाव बाळगला नाही आणि इतर ठिकाणी जे काही समजा 20-25 वर्षे झालं त्या आमच्या काही विद्यार्थ्यांच्या कशाच्या विद्यार्थी भेट नव्हती ती तुम्ही घडून आणली. त्याच्याबद्दल इतका तर अभिमान आहे आम्हाला की आमच्या हाताखाली डिस्कशन केले आम्हाला एवढा अभिमान वाटला आणि 25 वर्षानंतर आम्हाला हे बघण्यात आलं हे आम्हाला खूप चुकास्पद वाटलं आणि त्याच्याबद्दल आणि हे कार्यक्रम जे घडून आणला का बेस्ट कार्यक्रम झाला मला ते कामच कार्यक्रमाबद्दल 1993च्या बॅचबद्दल जो कार्यक्रम झाला गेट टुगेदरचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा एकत्र तर आपल्याला आपले विद्यार्थी पाहून काय आजचे विद्यार्थी पाहून म्हणजे माझ्या हे आजचे विद्यार्थी हृदयातलेच विद्यार्थी आणि आजचा जो दिवस पाहिला असेल तर जो माझ्या महत्त्वाच्या अविस्मरणीयमधला असेल तो एक आजचा दिवस आणि हा दिवस
मी केव्हाही विसरणार. सांगायचं तात्पर्य ज्यावेळेस मला निरोप आला त्यावेळेस मला 1993 म्हटल्याबरोबर मला 25 ते 30% चेहरे अगोदरच आठवलेला, चेहऱ्यासहित आठवले, नावासहित आठवले. आणि हे 93ची बॅच म्हणजे माझ्या उमेदीची बॅच होती, माझ्या पहिल्या बॅच होत्या. आणि त्याच वेळेस आम्ही जॉईन झालो. म्हणजे आनंदाचा भर होता. दोन तीन नोकऱ्या मी सोडून दिल्या, पण मला इथंच यायचं होतं शिक्षक. आणि योग असा लागला की खूप मला चांगल्या संस्थेमध्ये सेवा करायला मिळाली. ज्या संस्थेवा चालकांना मला संधी केली त्यांचेही मी खूप आभार मानतो. आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्या दैवताचे मी आभार मानतो की जेणेकरून मला चांगल्या पद्धतीचं स्वागत केलं, आभार व्यक्त केला त्याबद्दल. बॅचचा महाकुंभ मेळावा त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? महाकुंभ मेळावा मैत्रीचा याबद्दल अतिशय आनंद वाटला. म्हणजे आतापर्यंत जे हे झालं मैत्री आपल्या स्नेह गेट टुगेदर त्याच्यापेक्षा जास्त आणि महत्त्वपूर्ण असा गौरवपूर्ण उद्गार काढण्यासारखा असा मला वाटतं. अतिशय आनंद उत्साहित. अरेंजमेंटबद्दल काय वाटतं? अरेंजमेंटसाठी एकदम अरेंजमेंट म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी वाखण्य योग हे जागच्या जागी व्यवस्था टोटल म्हणजे पाण्याची व्यवस्था असो, दूधची व्यवस्था असो, पद्धतशीर अशी व्यवस्था